नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक म्हणजेच उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ओला किसलेला नारळ, पाऊण वाटी गूळ, पाऊण वाटी तूप, 2 चमचे दूध, चिमूटभर मीठ, 2 चमचे खसखस, 1 चमचा विलायची पावडर आणि 1 चम्मच साखर. सुरुवातीला मोदकाचं सारण तयार करायचं. त्यासाठी कढईमध्ये थोडं तूप टाकायचं. मग त्याच्यामध्ये खसखस टाकायची आणि चांगलं फिरवून घ्यायचं. मग किसलेला ओला नारळ टाकायचा, गूळ टाकायचा आणि विलायची पावडर टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं. मग झाकण ठेवून 5 मिनटं होऊ द्यायचं. सारण थंड होईपर्यंत आपण मोदकाची उकड तयार करून घेऊ. त्याच्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी पाणी टाकायचं, 1 चमचा साखर टाकायचा, 2 चमचे दूध आणि 2 चमचे तूप टाकायचं. मग 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून उकड व्यवस्थित फिरवून घ्यायची. मोदकाची उकड मऊसूत होण्यासाठी दूध, तूप आणि साखर यांचं प्रमाण योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचं आहे. मग उकड व्यवस्थित फिरवून झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं व्यवस्थित होऊ द्यायची. जर आपली उकड व्यवस्थित झाली असेल तर पाण्याचा हात घेऊन असं दाबून बघायचं. हाताला चिटकली तर असं समजायचं की उकड थोडी कच्ची राहिली आहे. जर नाही चिटकली तर उकड व्यवस्थित झाली आहे. मग थोडं तूप टाकून उकड व्यवस्थित मळून घ्यायची. उकड जेवढी जास्त चांगली मळाल तेवढे मोदक छान आणि सुंदर होतील. मग एक छोटा गोळा तयार करायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये टाकून साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये तयार केलेलं सारण भरायचं आणि मोदक व्यवस्थित बंद करायचा. मग असा हा आपला छानपैकी मोदक तयार होतो. मग अशाच प्रकारे आपले सर्व मोदक तयार करायचे आणि एका स्टीमरमध्ये किंवा मग इडली पात्रामध्ये किंवा मग पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवून त्यात केळीची पानं टाकून किंवा मग हळदीची पानं टाकून सर्व मोदक 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून वाफवण्यासाठी ठेवायचे. मग आपले छान आणि रुचकर मोदक तयार होतात. हे बघा, आपल्या गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक तयार आहेत. गरम गरम उकडीचे मोदक आणि त्याच्यावर तूप खायला खूप छान लागतात. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.